हाय गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे संडे आणि मला काल इतका लेट झाला झोपायला कारण मी एकामागे मी शूट करत होते एक. आणि मग म्हणजे मला असं वाटतं की मी थोडंसं अजून जास्त मेहनत घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीला, त्याशिवाय फळ नाही भेटणार. आणि तुम्ही मला असंच सपोर्ट करा आणि मी असंच पुढे जावं असं माझी इच्छा आहे. आणि हां, तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि प्लीज कमेंट करा. आणि हां, मी आजच्या ब्लॉगमध्ये असंच की आज काय होतं संडे स्पेशल असं काहीतरी करावं म्हणलं, कारण थोडं थोडं करत मला ही सवय पडेल ब्लॉगिंगची आणि मी ही करायला स्टार्ट करेन. सो सी यू गाईज. सो पहिलं तर मी ब्रश करते. आणि हां, मला असं वाटतं की तुम्ही 2 टाइम ब्रश केला पाहिजे. मी पण करते, कधी कधी विसरते, कधी कधी आळस येतं यार, मला असं वाटतं की नाही केलं पाहिजे. आणि हा गाईज, मी कधी पण तोंड उघडून कधीच ब्रश नाही करत, मग बिलकुल नाही आवडत. असं वाटतं की प्लीज कोणी करत असेल तर मला काहीच देणं घेणं नाही आहे. टंग क्लीनर मस्ट नीडेड भाई. आणि मी माउथ फ्रेशनर पण यूज करते कारण सवय. आणि अजून एक गोष्ट की मी जास्त वेळ माउथ फ्रेशनर तोंडात नाही ठेवून घेऊ शकत. टेस्ट आहे. ठीक आहे, आता लगेच मी शावर घेऊन रेडी होऊन खाली जाते. ठीक आहे गाईज, बाय. A few moments later. ओके, तर मी तुम्हाला आमचे देव दाखवते की आम्ही किती चांगलं ठेवतो. हे आहे आमचा देवारा, गणपती बाप्पा मोरया. सो पहिलं तर मी माझ्यासाठी दूध घेते कारण मला खूप जास्त भूक लागली आहे आणि दूध शिवाय काम नाही चालत. असं उड्या मारून मारून व्हिडिओ बनवतो. काय करायचं? ऍपल लई हिरवे दिसायला पण. गॉड गाईज, मी तुम्हाला सांगू नाही शकत की मी आता इतकी जास्त नर्वस आणि एक्साइटेड आहे. कारण गोष्टच तशी आहे, कारण माझ्या दीदीला बेबी होत आहे आज आणि तिनं मुखेडला आहे आणि मी लवकर लवकर निघत आहे रेडी होऊन. माझा हँड अजून असं शेक करत आहे की काय होईल काय होईल, बट तिला काही नाही झालं पाहिजे, तिनं जास्त हेल्दी असली पाहिजे. दॅट्स इट. मी हा ब्लॉग केला होता की आज काय होईल आज काय होईल, बट आज खरंच काहीतरी होत आहे. त्याला तिला जे पण होईल यार, मी एवढंच म्हणेल की तुझी मावशी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करते आणि खूप जास्त एक्साइटेड आहे तू ह्या वर्ल्डमध्ये येण्यासाठी. लव्ह यू. आता मी रेडी झाले आणि इथे एवढा पसारा पडलाय. आता फास्टमध्ये निघायचं कारण त्यांनी मला लवकर. ओके, आय एम डन. आता सगळे टेन्शनमध्ये आहेत की काय होते काय नाही आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर नर्वस पण आहे. आम्ही खूप एक्सायटेड आहोत काय होणार आहे ते.
मम्मी तू वाट बघायला मला पण वाट पाहिजे काय होते काय पाहिजे मग? काही झालं तर चालते हो मी तुम्हाला काय पण तर ते मुलगा असो मुलगी असो आवाज करते म्हणलं मला आवाज करायला तेच म्हणलं आजीला करायला असता आवाज मुलगी झाली. मुलगी आणली आहे बाहेर हे त्यांचे वडील One week later. की आज मी एक असा मोमेंट कॅप्चर करते की मला ते पण खूप जास्त स्पेशल आहे. बट मी सांगू की नको असं मला वाटत आहे. बट ठीक आहे मी सांगतेच. तर मी आज दीदीच्या बेबीचं नाव ठेवायला जाते मुखेडला. आज बारसं आहे आणि बारसं सगळ्यांना माहीतच असेल. नाव करण वगैरे ठेवतात त्या दिवशी. आणि मी आणि मम्मी आता निघत आहात मुखेडला आणि मी तिथं जाऊन दाखवते. मी 10 दिवस तिथंच राहणार आहे आणि मी तिथून अपडेट देते की मी तिथं काय काय करते. ऑब्व्हियसली मी तिथं काहीच करत नाही. बस मी बेबीच्या बाजूला बसणार आहे. बट मला असं वाटलं की मी हे ब्लॉग सगळे कॅप्चर केले पाहिजेत आणि तुम्ही ह्या ब्लॉगला प्लीज असं सपोर्ट करा गाईज. लव यू सो मच. आणि तुम्ही जर सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि स्टे ट्यून. सी यू सून. बाय गाईज. फायनली माझी बॅग पॅक झाली. काय सांग बेब मला मिस करणार आहे सांग. ह्याच्या पहिलेचं पण मी आता रेकॉर्ड करून याच्यात टाकते की आणि पहिलं काय बोललो होतं. ते काय तर संजय मामा तुम्हाला करमत नाही ना. हो आता तुमच्या घरचं एक कार्टून गेलं. बरे आहेत का आजी. फायनली गाईज सगळेजण गेले आणि आता थोडंसं रिलॅक्स वाटत आहे कारण ती साडी वगैरे घालून जास्त मला चिडचिड होत होतं. आणि आता सगळेजण गेलेत आणि मी बसले बिग बॉस बघत. ह्या वेळेस बिग बॉस थोडा छान आहे गाईज आणि थोडं इंटरेस्टिंग आहे. थोडे फनी कॅरेक्टर्स आहेत. मी आता आईसोबत एक प्रँक करते. माझ्या मम्मीची मम्मी आणि तिनं कसं बघते बघू आपण. थांब मला सगळ्यांना सांगायचं विसरूनच गेले. हां आता सांगावं म्हणलं एक गुड न्यूज.
मलाही बाळ व्हायले. तुलाच सांगले नाही, सगळ्यांना माहित आहे. 2 महिने झालेत. पोरग झाल्यावर नको, पण मला पोरगीच पाहिजे. आमची चिंता मिटते. पहिलं पोरग झालं का. ज्यांनी असे म्हातारी माणसं आहेत त्यांनी त्यांचे विचार बदलून टाका. जर माझा ब्लॉग बघत असेल तर मला काही लेकरू राखले, अजून काही बी करणार नाही. कळालं का?